श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्त हो, नव्याने आता हे वर्ष सुरू झालेलं आहे आणि नवीन वर्ष सुरू होण्याआधीच आपण नवीन दिनदर्शिका घरात आणतो आणि वर्ष सुरू होताच आपल्याला योग्य वाटेल त्या ठिकाणी मोठ्या उत्साहाने ती लावतो. पण तुम्ही कधी विचार केलाय का की तुम्ही घरी बसवलेले कॅलेंडर कोणत्या दिशेला आहे? वास्तूनुसार नवीन कॅलेंडर स्थापित करण्यासाठी दिशेची काळजी घेणं खूप खूप महत्त्वाचं आहे, कारण आपलं नशीबसुद्धा त्या दिशेवरतीच अवलंबून असतं. इतकंच नाही तर चुकीच्या दिशेने लावलेले कॅलेंडर हे तुमच्या सुखसमृद्धीमध्ये सुद्धा अडथळा ठरू शकतं. आता कसं तर ते आपण जाणून घेऊयात की कॅलेंडर लावताना आपण कोणकोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात. घरामध्ये जेव्हा आपण नवीन कॅलेंडर आणतो तेव्हा ते कोणत्या दिशेला लावलं पाहिजे आणि कोणत्या दिशेला नाही लावलं पाहिजे याबद्दल आपण आधी बघूयात. घरात कॅलेंडर ठेवताना लक्षात ठेवलं पाहिजे की कॅलेंडर हे कधीही दक्षिण दिशेला लावायचं नाही. जर घराच्या दक्षिण दिशेला कॅलेंडर लावलं असेल तर ते घराच्या प्रमुख्याचे आरोग्य चांगले नाही राहत. जो प्रमुख घरामध्ये असतो त्याचा अजिबात आरोग्य चांगलं राहत नाही. त्याचप्रमाणे प्रगतीच्या संधीसुद्धा तुम्हाला मिळत नाहीत. तुमची प्रगती जिथे आहे तिथेच राहते, ती थांबून जाते. त्यामुळे वास्तुशास्त्रानुसार कॅलेंडर हे दक्षिण दिशेला लावल्यामुळे सुखसमृद्धी आणि वैभव हे कमी होतं. दक्षिण दिशा ही यमाची मानली जाते आणि म्हणून जेव्हा आपण एखादी तिथी वगैरे कॅलेंडरमध्ये पाहतो किंवा एखादा शुभ दिवस पाहतो किंवा कुठलीही नोट कॅलेंडरवर करायला जातो, चांगल्या गोष्टीची जर नोट करणार असेल तर त्यावेळेला आपलं तोंड दक्षिण दिशेला होतं. म्हणजे कॅलेंडर जेव्हा आपण दक्षिण भिंतीला लावतो तेव्हा आपलं तोंड दक्षिण दिशेला होतं आणि त्यामुळे कॅलेंडरवरती कुठलीही शुभ दिवस पाहणे, शुभ नोट करणे हे चुकीचं ठरतं आणि म्हणूनच आपण कॅलेंडर हे लावताना दक्षिण दिशेला लावायचं नाही. मग आता कॅलेंडर दक्षिण दिशेला नाही लावायचं तर मग कोणत्या दिशेला लावायचं? तर तुम्ही ते कॅलेंडर पूर्व, पश्चिम, उत्तर दिशेला सुद्धा लावू शकता. कॅलेंडर जर पूर्व दिशेला लावले तर जीवनामध्ये प्रगतीचे मार्ग अगदी मोकळे होतात आणि तुमची छान प्रगती होते. घरातल्या प्रत्येक कुटुंबातल्या सदस्याची तुमच्या प्रगती होते. ह्या दिशेला लाल, गुलाबी, हिरवे कॅलेंडर असं लावणं शुभ मानलं जातं. ज्यामध्ये उगवता सूर्य आहे किंवा शुभचिन्हे आहेत अशा प्रकारचं कॅलेंडर त्या दिशेला आपण लावायचं आहे. आणि धनसमृद्धी येण्यासाठी नदी, समुद्र, धबधबे, लग्न इत्यादी चित्र असलेले कॅलेंडर हे उत्तर दिशेला लावायचं. उत्तर दिशेला लावलेलं जे कॅलेंडर असतं त्यामुळे ह्या घरामध्ये समृद्धी आणि धन यांचा वर्षाव होतो, कारण उत्तर दिशा ही कुबेराची मानली जाते आणि म्हणून त्या दिशेला कुबेराचं वास्तव्य असल्यामुळे त्या दिशेला लावलेलं कॅलेंडर आपल्याकडे समृद्धी घेऊन येतं आणि धनाचा वर्षाव करतं. ज्यामध्ये हिरवा, निळा, आकाशी आणि पांढरा रंग जास्त वापरला गेला असेल असं कॅलेंडर आपण उत्तर दिशेला लावायचं आहे. आता सोनेरी किंवा राखाडी किंवा पांढऱ्या रंगाचे कॅलेंडर हे सुद्धा लाभदायक असतं आणि पश्चिम दिशेला जर हे आपण लावलं तर सुखसमृद्धी तर वाढतेच, परंतु घरामध्ये सुख, शांती आणि समाधानसुद्धा नांदते. तर मुख्य म्हणजे आपण हे कॅलेंडर जेव्हा लावतो तेव्हा एक गोष्ट आणखी लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे तुम्ही तुमच्या घरात जेव्हा कॅलेंडर लावता तेव्हा त्या कॅलेंडरमध्ये रक्ताने माखलेली युद्धाची दृश्ये, उजाडचा लँडस्केप म्हणजे कुठलाही असा माळरान आपण ज्याला म्हणू ते, किंवा कोरडी झाडे ज्याला पालवी नाही आहे, किंवा निराशाजनक दृश्य म्हणजे रडणारं बाळ किंवा रडणारं स्त्री किंवा असं काही पण, किंवा मांसाहारी प्राण्यांची चित्र जसं की वाघ, सिंह अशा प्रकारचे चित्र असलेलं हे कॅलेंडर आपण वास्तूला अयोग्य असल्यामुळे अशा प्रकारची कॅलेंडर आपण निवडायची सुद्धा नाहीत आणि अशा प्रकारची कॅलेंडर आपण भिंतीवर लावायची सुद्धा नाही आहेत. म्हणून आणखीन सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही की आपल्याला सगळ्यांना बऱ्याचदा अशी सवय असते की जे जुनं कॅलेंडर आपल्याकडे असतं त्या जुन्या कॅलेंडरवरतीच आपण नवं कॅलेंडर लावतो. असं कधीच करायचं नाही, त्यामुळे घरामध्ये नकारात्मकता येते. आता असं का करायचं नाही? कारण जुनं वर्ष जे असतं त्या जुन्या वर्षामध्ये ज्या काही वाईट साईट घडामोडी घडलेल्या असतात किंवा ज्या काही वाईट गोष्टी घडलेल्या असतात त्यामुळे त्या कॅलेंडरमध्ये नकारात्मकता निर्माण झालेली असते आणि पुन्हा त्यावर नवीन वर्षाचं जर कॅलेंडर आपण लावलं तर त्याच्यामध्ये आणखीन नकारात्मकता निर्माण होते आणि म्हणून जुन्या कॅलेंडरवर आपण नवं कॅलेंडर कधीच लावायचं नाही. त्याचप्रमाणे कॅलेंडर हे कधीही दाराच्या मागे लावायचं नाही, खिडकीच्या जवळ लावायचं नाही किंवा मुख्य दरवाजापाशी सुद्धा लावायचं नाही. त्यामुळे सुद्धा घरातल्या कुटुंबाच्या प्रत्येक सदस्याच्या प्रगतीवर
बाधा येते, अटकाव येतो आणि विपरीत परिणाम होतो. तसंच कॅलेंडर बेडरूमपासून पण दूर ठेवा. तुमची बेडरूम म्हणजे तुमची शांतता असलेली जागा आहे, जिथे तुम्हाला शांतपणे झोप लागणं. कॅलेंडर ठेवलं म्हणजे त्या कॅलेंडरचे सगळे विचार आपल्या डोक्यामध्ये सुरू होतात आणि म्हणून कॅलेंडर हे बेडरूममध्ये अजिबात ठेवायचं नाही. त्याचप्रमाणे कॅलेंडर जेव्हा आपण किचनमध्ये लावतो, तर किचनमध्ये कॅलेंडर लावायला मुळीच हरकत नाही, उलट लावलं पाहिजे. पण किचनमध्ये कॅलेंडर लावत असताना तुम्ही चुंबकीय बोर्डावर किंवा रेफ्रिजरेटरवर तुम्ही हे कॅलेंडर अगदी लावू शकता, ज्यामुळे तुमचं कौटुंबिक वेळापत्रक, त्याच्यावर तुमचं जेवण, ह्या सगळ्यांचा मुख्य उपयोग आपण त्या कॅलेंडरचा त्यावेळेला करतो. तुमचे उपास कधी आहेत किंवा तुम्हाला कुठल्या दिवशी कोणता प्रवास करायचा आहे किंवा कोणत्या दिवशी कोणतं शुभ कार्य करायचं आहे, तर हे आपण सगळं त्या कॅलेंडरवरती लिहित असतो. त्याच्यामुळे हे कॅलेंडर आपण किचनमध्ये ठेवायला अजिबात हरकत नाही. त्याचप्रमाणे हे कॅलेंडर अशा ठिकाणी लावायचं आहे घराच्या, म्हणजे तुम्ही असं समजा की मध्यभागी अशा एका भागात लावायचं आहे की जिथे त्या कॅलेंडरवरती तुमची तासाभरात 3 वेळा तरी नजर जाईल. अशा ठिकाणी हे कॅलेंडर आपल्याला लावायचं आहे. तर आपण जेव्हा कॅलेंडर लावतो तेव्हा त्याच्या आदर्श दिशा कोणत्या आहेत मीही सांगितलं. पुन्हा एकदा सांगते, ईशान्य किंवा पूर्व, पश्चिम दिशासुद्धा प्रवाहाची असल्यामुळे त्या दिशेला लावलं तरी चालतं. उत्तर दिशा ही धनाचा कुबेर असतो तिथे, म्हणूनही चालतं. पूर्व दिशेला लावल्यामुळे प्रगती होते आणि त्या दिशेचा स्वामी सूर्य आहे. त्यामुळे आपण प्रत्येक तिथी पाहताना, कुठलंही शुभ कार्य त्याच्यावर लिहिताना किंवा नोट करताना आपलं तोंड पूर्वेला येतं. त्यामुळे ह्या तीनही दिशांना कॅलेंडर चालतं. ईशान्य किंवा पूर्व, पश्चिम आणि उत्तर ह्या तीनही दिशांना कॅलेंडर चालतं. परंतु दक्षिण दिशेला कॅलेंडर चुकूनही लावायचं नाही. ह्या गोष्टी तुम्ही अगदी लक्षात ठेवा. आणखीन महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची ती अशी की कॅलेंडर आपण आणल्यानंतर नेहमी देवाच्या समोर ठेवून त्या कॅलेंडरची पूजा करायची. आणि आपण कॅलेंडरवरती पहिलं पान जेव्हा असतं त्या पानावरती आपण श्री स्वामी समर्थ लिहायचं. तसंच आपली कुलदेवी जीही असेल, रेणुका माता असेल तर ती, एकवीरा आई असेल तर ती, किंवा योगेश्वर देवी असेल तर ती, तिचं नाव लिहायचं. कारण देवीचा म्हणजे कुलदेवीचा मान हा खूप मोठा असतो. कुलदैवत जे तुमचं असेल त्याचंसुद्धा तुम्ही नाव लिहायचं. जसं की तुमचा बालाजी असेल किंवा पांडुरंग असेल किंवा आणखीन कोणताही तुमचा देव असेल तर त्याचं तुम्ही नाव लिहायचं. त्याचप्रमाणे त्याच्यावरती स्वस्तिक काढायचं. स्वस्तिक काढून आपण त्या कॅलेंडरची अगदी योग्य पद्धतीने हळदी कुंकू वाहून, अष्टगंध लावून अशी पूजा करायची आणि मग ते कॅलेंडर आपण योग्य त्या दिशेला लावायचं. कॅलेंडरची पूजा करताना ह्या 3 गोष्टी तुम्ही अगदी लक्षात ठेवून करा, ज्यामुळे तुमचं येणारं जे वर्ष आहे ते खूप छान सुखात आणि आनंदात जाईल, समृद्धीत जाईल, शांततेत जाईल, समाधानामध्ये जाईल. शेवटी प्रत्येकजण आपण काय अपेक्षा ठेवतो नवीन वर्षाकडून, तर हे नवीन वर्ष सुखसमृद्धीचे, आनंदाचे, शांतताचे आणि समाधानाचे जावो, हीच आपली प्रत्येकाची अपेक्षा असते आणि तेच आपण प्रत्येकाच्या बाबतीत आपण त्यांना इच्छा प्रदर्शित करत असतो. त्यामुळे कॅलेंडर लावताना या सर्व गोष्टींची काळजी घ्या आणि मग कॅलेंडर योग्य दिशेला लावा. तुम्हाला सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला सगळ्यांना हे नवीन वर्ष सुखसमृद्धीचे, आनंदाचे, सौख्याचे आणि समाधानाचे जावो, हीच श्री स्वामीचरणी प्रार्थना. तसेच या व्हिडिओला तुम्हाला आवडला असेल तर नक्की एक लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. श्री स्वामी समर्थ.